सुरू झाली। आणि मध्यंतरच्या काळात जेव्हा ती मुदत संपली, म्हणजे अप्रेंटिसशिप आपण ज्या पद्धतीने म्हणतो त्या पद्धतीने ती सुरू झाली प्रशिक्षणार्थी योजना म्हणून। त्यानंतर तुमची मुदत संपल्यानंतर पुन्हा एकदा जी एक मुदतवाढ या राज्य सरकारने दिली, एकनाथ शिंदे साहेबांनी यासाठी मोठा पाठपुरावा केला। तुमची संघटना असे नाही, बरेचसे विद्यार्थी तरुण आम्हाला येऊन भेटले, शिंदे साहेबांकडे पाठपुरावा झाला आणि मग त्यानंतर आपल्याला पुन्हा एक मुदतवाढ या ठिकाणी मिळाली। आपण दिवाळीच्या सणांच्या दिवशी सुद्धा आज या ठिकाणी जमलेले आहात, कारण प्रत्येकाला नोकरीची गरज आहे। नोकरी आपल्या आयुष्यामध्ये फार महत्त्वाची आहे। गेल्या आठवड्यात आपण शिंदे साहेबांना भेटलो, मी सुद्धा त्याला साक्षीदार आहे। शिंदे साहेबांनी आपल्यासाठी प्रयत्न करायचा प्रामाणिकपणे आपल्याला शब्द दिलेला आहे। कॅबिनेटच्या बैठकीमध्ये सुद्धा त्यांनी हा विषय छेडलेला आहे। परंतु ही योजना प्रशिक्षणार्थी शिकण्याकरता मानधन अशा पद्धतीने ही योजना अस्थायी स्वरूपात सुरू झालेली आहे, असा एक प्रवाह बैठकांमध्ये येऊ लागलेला आहे। शिंदेसाहेब त्यांच्या परीने आणि सरकारच्या इतर पदाधिकाऱ्यांच्या मदतीने तुम्हाला कसं कुठल्या ठिकाणी अकोमोडेट करता येईल याचा प्रामाणिकपणे विचार करताय। त्यांनी तसा विषय छेडलेला पण आहे आणि तो शब्द तुमच्याकडे घेऊन मी या ठिकाणी आलेलो आहे की दिवाळीचे दिवस आहेत, आपले सुद्धा कुटुंब आपली सगळ्यांची वाट पाहत आहे, परंतु तडकाफडकी काही असे निर्णय लगेच घेता येत नाही आहे। सरकारी कामकाज आहे, मुळात आपल्याला भरतीच आपल्याला जॉईंटच प्रशिक्षणार्थी म्हणून केलं होतं। एक मुदतीत ठराविक मुदत या काळामध्ये अप्रेंटिसशिप जो काही कायदा आहे आणि त्या अप्रेंटिसशिपसारखं आपल्याला जॉईंट त्या ठिकाणी केलं होतं, परंतु ज्या ठिकाणी आत्ता जी काही भरती निघाली होती 10,000 आपल्यापैकी सगळ्यांनी अर्ज केले असतील, वेगवेगळ्या ठिकाणी केले आहेत का? मग अर्ज करायला पाहिजे होते आपण त्या ठिकाणी। आता तुम्ही जर म्हटलात मी हातावर हात घेऊन बसेल, मी थोडासा स्पष्ट बोलणारा माणूस आहे। आता शासनाने काही जाहिराती काढल्या होत्या, त्या ठिकाणी आपण प्रयत्न करायला पाहिजे। ते सगळे प्रयत्न चालू आहे। हां, केले की नाही मी हा प्रश्न तुम्हाला मी या ठिकाणी विचारतो। बरेचसे म्हणतात आम्हाला नाही आहे, परंतु त्या ठिकाणी सुद्धा आपण अप्लाय करायला पाहिजे की बाबा आता महानगरपालिकेत, आता आमच्या महानगरपालिकेत पण भरती निघाली, तर बाबा आमच्या महानगरपालिकेमध्ये जे अप्रेंटिस म्हणून ही मुलं जी काम करत होती त्यांनी त्या ठिकाणी अप्लाय करायला पाहिजे। असं विविध ठिकाणी शासनाच्या आस्थापनेमध्ये आता या महिनाभराच्या काळात विविध ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाच्या भरती निघालेल्या आहेत, नाही आहे, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण अप्लाय करायला पाहिजे। परंतु आपल्या जे काही संपर्कातली लोक आहेत की ज्या काही वेगवेगळ्या ठिकाणी जर आस्थापनांमध्ये असतील त्याची सुद्धा यादी तुमच्याकडे तयार आहे, असेल तयार नसेल तर तयार आहे की यादी तर आपण लवकरात लवकर शिंदेसाहेबांकडे आपण पोचूया। ते म्हणाले माझ्या परीने जेवढं काही करता येईल ते मी तुमच्याकरता करतोय आणि मी प्रामाणिकपणे करतोय। ही योजनाच आपण सुरू केली होती, पहिली मुदतवाढसुद्धा आपल्या त्यांच्याच प्रयत्नाने मिळालेली आहे। एक विश्वास ठेवणं गरजेचं असतं आणि तोच निरोप घेऊन मी तुमच्याकडे आलेलो आहोत। गेल्या आठवड्यातच सन्माननीय आणि आम्ही साहेबांना रस्त्यातच भेटलो होतो। रस्त्यामध्ये साहेबांनी सुद्धा तुम्हाला शब्द दिलेला आहे आणि त्याला साक्षीदार तुम्हीच आहात। एक आठवडा झाला असेल आणि साहेबांनी कानामध्ये सुद्धा सांगितलं या पोरांना काहीतरी द्यावं लागतंय आपणाला, साहेबांनी सांगितलं। हे विशेष आहे, प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय। हा विषय शासनाचा आहे, शासन दरबारी कशा पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी